सुटका करावी, कारण अनेक गाड्या त्या बोगद्यात अडकून पडलेल्या आहेत। आग लागलेली आहे एका गाडीला आणि बोगद्याच्या सुरुवातीलाच ही दुर्घटना घडलेली आहे। मात्र यामुळे वाहतूक त्या ठिकाणची पूर्णपणे ठप्प झाली आहे। आतमध्ये जे अडकून पडलेले प्रवासी आहेत, आतमध्ये अडकून पडलेले जे प्रवासी आहेत ते सुटकेसाठी विनंती करतायत। यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। ही गाडीला लागलेली आग विझवल्यानंतर मगच त्या ठिकाणची वाहतूक सुरळीत करता येईल, गाडी बाजूला घेतली जाईल। मात्र तोपर्यंत आतमध्ये बोगद्यात असलेले जे प्रवासी आहेत, जे शेकडो वाहनधारक आहेत, ते त्या ठिकाणी त्यांच्याकडून विनंती केली जाते, कारण आतमध्ये नेमकं काय झालेलं आहे त्यातल्या अनेक प्रवाशांना कळत नाहीये। काहींनी युटर्न घेण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यामुळे आतमध्ये त्या शेकडो गाड्या ज्या आहेत त्या बोगद्यातच अडकून पडलेल्या आहेत। तातडीनं आमची सुटका करा अशी विनंती त्यातल्याच एका प्रवाशाकडून एका व्हिडिओद्वारे करण्यात आलेली आहे। कोस्टल रोड मुंबईतला अत्यंत महत्त्वाचा असा हा वर्दळीचा मार्ग, मात्र त्या ठिकाणीच नरिमन पॉइंट कडून येणारी हा मार्ग आहे किंवा हा रस्ता आहे तो बंद झालेला आहे। वाहतूक या ठिकाणची पूर्णपणे ठप्प आहे। शेकडो गाड्या त्या ठिकाणी अडकून पडल्या आहेत। काहीतरी आग लागलेली वाटतं, कुठली तरी पेट घेतलाय सगळ्या कोस्टल रोड तर हा कोस्टल रोडचा बोगदा आपण पाहतोय, पूर्णपणे हा मार्ग ठप्प झालेला आहे। शेकडो गाड्या या ठिकाणी एका पाठोपाठ एक उभ्या आहेत। अर्थात काही जण त्यातनं गाडीमधनं उतरून बाहेर निघून जाण्याचा प्रयत्न करतायत। त्यातल्या काहींना तिथे प्रचंड गरमी होते, सफोकेशन काहींना होत असल्याचं त्यातल्या एकाने सांगितलेलं आहे। तातडीनं यंत्रणांनी तिथे पोहोचावं, आम्हाला मदत करावी, आमची इथनं सुटका करावी अशी विनंती एका प्रवाशानं केली आहे। काही लोक आपल्या गाड्यांमधनं उतरून मागे पळताना दिसत आहेत। शेकडो गाड्या एका पाठोपाठ एक उभ्या आहेत, त्यातल्या काहींनी युटर्न घेऊन मागे वळण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यामुळे तर अनेक गाड्या त्या ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत। कोस्टल रोडचा हा बोगदा आहे, त्या ठिकाणी गाडीला एका आग लागली। कोस्टल रोडच्या बोगद्याच्या सुरुवातीलाच ही दुर्घटना घडली, मात्र यामुळे नरिमन पॉइंट कडून येणारी संपूर्ण वाहतूक बंद झाली। साधारणतः 11 किलोमीटरचा असा हा कोस्टल रोड आहे आणि त्यामध्ये सुरुवातीलाच या गाडीला आग लागल्यामुळे हा पूर्ण रस्ता बंद करण्यात आला। गाड्या अर्ध्यामध्ये थांबवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे इथे ट्रॅफिक जाम झालेला आहे। पण या बोगद्यामधल्या गाड्या पाहतो एकामागोमाग या गाड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत। सकाळची वेळ आहे, या वेळेमध्ये नरिमन पॉइंटकडे जाणारी प्रचंड गर्दी या ठिकाणी असते। हा कोस्टल रोडचा अनेक मुंबईकर याचा वापर करत असतात आणि त्यामुळे एका या गाडीला सुरुवातीलाच आग लागल्यानंतर गाड्या मध्येच थांबवण्यात आल्या, त्यामुळे एकामागोमाग या गाड्या या ठिकाणी लागलेल्या आहेत। गाड्या मागे घेतल्या जाऊ शकत नाही आहेत आणि त्यामुळे पूर्णतः गाडी हा मार्ग पूर्णतः या ठिकाणी जाम झालेला आहे। हे दृश्य आपण कोस्टल रोडमध्ये पाहतोय, या सगळ्या गाड्या या ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत। त्यातल्याच एका प्रवाशानं व्हिडिओद्वारे यंत्रणांना विनंती केली आहे, आमची लवकरात लवकर इथून सुटका करा अशी विनंती एका प्रवाशानं केली। तर ही दृश्य आपण पाहतो की सुरुवातीलाच एका गाडीला ही आग लागलेली आहे। आग विझवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे। अग्निशमन दलाची गाडी आपण या ठिकाणी पाहतोय आणि दुसऱ्या टोकाला ही गाडी जी आहे त्याला आग लागली, त्यामुळे ज्या गाड्या या ठिकाणी अडकलेल्या आहेत त्यामधूनच अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी बाहेर काढली जाते। त्यामुळे आता गाड्या इथून हटवल्या जात आहेत, एक एक करून या गाड्या इथून मागे घेतल्या जात आहेत। त्याची ही दृश्य आपण पाहतोय। दोन दृश्य आपण पाहतोय, कोस्टल रोडच्या सुरुवातीला बोगद्याच्या सुरुवातीलाच गाडीला आग लागलेली आहे, त्यामुळे नरिमन पॉइंट कडून येणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आलेली आहे। बोगद्यात अनेक गाड्या अडकून पडलेल्या आहेत। आता यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत, मात्र आग विझवल्यानंतर मगच या ठिकाणची वाहतूक सुरळीत करणं शक्य होणार। अग्निशमन दलाची गाडी आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि अग्निशमन दलाची गाडी त्या ठिकाणाहून पोहोचते। त्या बोगद्यामध्ये ही गाडीला आग लागल्यामुळे अनेक गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत आणि आता गाड्या इथून हटवल्या जात आहेत। मागच्या साईडने गाड्या ज्या आहेत त्या रिव्हर्स घेतल्या जातील आणि त्यानंतर एक एक करून या गाड्या ज्या आहेत त्या बाजूला केल्या जात आहेत। त्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर आतमधनं एका प्रवाशानं व्हिडिओ बनवलेला आहे, तातडीनं यंत्रणांनी आमच्यापर्यंत पोहोचावं, आमची सुटका करावी असा एका प्रवाशाचा हा व्हिडिओ समोर आला। तर एक एक करून या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणाहून हटवल्या जात आहेत, आपण पाहतोय। तर ज्या गाडीला आग लागली ती आपण ही दृश्य इथे पाहतोय। बोगद्याच्या अगदी सुरुवातीलाच या गाडीला आग लागलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा देखील आपण प्रयत्न करतो। एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आपण इथे पाहतोय। गाडीला